तामिळनाडूमधील सत्ता स्थापनेचा पेच अखेर सुटलाय। काँग्रेस, डावे पक्ष आणि व्हीसीके पक्षानं पाठिंबा दिल्यानं थलपती विजय आता मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत। मात्र काठावर बहुमत असल्यानं सत्ता चालवताना थलपती विजय यांचा चांगलाच कस लागणार हे नक्की। बघूयात या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट। अखेर जोसेफ विजय हेच तामिळनाडूच्या राजकारणाचे थलपती ठरले। There are so many jackals and other animals in the forest, but there will be only one lion. And even if it is single, it will be the king of jungle. व्हीसीके पक्षानं टीव्हीके पक्षाला समर्थन दिल्यानं थलपती विजय यांच्या मुख्यमंत्रीपदाचा मार्ग हा मोकळाच झालाय। काँग्रेस, डावे पक्ष आणि व्हीसीकेच्या पाठिंब्याच्या जोरावर टीव्हीके पक्षानं बहुमताचा 118 जागांचा आकडा पार केलाय। त्यामुळे थलपती विजय यांच्या समर्थकांच्या जल्लोषाला उधाण आलंय। टीव्हीके 108, काँग्रेस 5, सीपीआय 2, सीपीएम 2, व्हीसीके 2, बहुमत 118, पाठिंबा 119। काही असेल तर त्यांनी त्याच्या ताकदीवर तेवढे आणलेत। आता ही बार्गेनिंग पॉवर एक दोन जणांचे जे काही असतात आमदार, त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढलेली, परंतु मला वाटतं त्याची सत्ता येण्यामध्ये काही आता अडचण येणार नाही। बार्गेनिंग काही होईल जरूर। आता मी पाहिलं की 5 लोकांनी पाठिंबा दिला, 5च्या 5 लोक मंत्रिमंडळात गेलेत। म्हणजे निवडून आलेले 108 बाजूला आणि 5 लोक मंत्री पहिले, असं हे राजकारण घडत असतं। मला आजच्या ऐवजी उद्या वगैरे त्यांचा शपथविधी हा निश्चित होईल। नाही असं आहे की आमच्याकडे ते आकडे नव्हतेच आणि एक सेक्युलर विचाराचा माणूस म्हणून विजय थलपतीला सगळं आम्ही मानतो, जे द्रमुकला मानतो। त्यावेळेस त्यांना सरकार गठन करण्यात कुठलीही अडचण येऊ नये म्हणून तो निर्णय आमच्या नेतृत्वाने घेतलाय, पक्षाने घेतलेला। AIADMK हा भाजपच्या जवळ आहे। हा थोडंसं याला धर्मांध आणि जातीय विळख्यात तो अडकतो आहे। त्या अजगरांच्या तोंडात हा पक्ष चाललेला आहे। तर राज्यपालांना अर्थात त्यांची भूमिका जी आहे ती भूमिका कोणाच्या इशाऱ्यावर आहे हे आता भारतातील लोकांना किंवा तामिळनाडूच्या तर लोकांना नक्कीच कळलं आहे। तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत 108 जागा जिंकत टीव्हीके सर्वात मोठा पक्ष ठरला। सर्वाधिक जागा जिंकणारा थलपती विजय यांचा पक्ष टीव्हीके सहज सत्ता स्थापन करेल असं मानलं जात होतं। मात्र सत्ता स्थापनेसाठी थलपती विजय यांना 10 जागा कमी पडत होत्या। सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्ता स्थापनेचा दावा करत थलपती विजय यांनी 2 ते 3 वेळा राजभवनाच्या पायऱ्या झिजवल्या। मात्र जोपर्यंत 118 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र देत नाही तोपर्यंत शपथविधी नाही अशी ठाम भूमिका राज्यपाल राजेंद्र आर्लेकरांनी घेतली। त्रिशंकू स्थितीत सर्वात मोठ्या पक्षाला राज्यपालांनी सत्ता स्थापनेचं निमंत्रण देणं अपेक्षित होतं, पण थलपती विजय यांच्या पक्षाची तामिळनाडूत सत्ता स्थापन होऊ नये यासाठी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी वेळकाढूपणा केला अशी टीकाही झाली। त्यामुळे राज्यपालांच्या या भूमिकेमागे भाजपचाच हात असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला। सगळ्यात मोठ्या पक्षाला तुम्ही सरकार स्थापनेसाठी बोलवायलाच पाहिजे असं संविधान सांगते। आर्लेकर नावाचे जे राज्यपाल आहेत मूळचे गोव्यातले, लोकभवन नावाच्या जागेत ते बसतात। म्हणजे पूर्वीचं राजभवन ते नावाचंच लोकभवन आहे। तिथे लोकभावनेचा कायम अपमान केला जातो। 108 आमदार ज्या पक्षाचे निवडून आले आहेत तो सर्वाधिक मोठा पक्ष आहे। बाकीच्या इतर पक्षांना 60 किंवा 65चा आकडा सुद्धा पार करता आलेला नाही। आमची भारतीय घटना सांगते की सर्वात मोठ्या पक्षाला सरकार स्थापनेसाठी आमंत्रण द्यायला पाहिजे। बहुमत कुठे सिद्ध होतं? बहुमत विधानसभेत सिद्ध होतं। आर्लेकरांना, राज्यपालांना कोणीतरी संविधानाचे धडे दिले पाहिजेत जाऊन। संजय राऊत, तुम्ही राज्यपाल बनू नका। लोकभावनेचा आदर करण्याचं काम राज्यपालांच्या वतीनं निश्चित केलं जाईल आणि महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्रीपद गेल्यापासून उद्धवजी ठाकरे आणि उभाटा गट अस्वस्थ आहे। तुम्हाला वाटत असेल की तामिळनाडूमध्ये उभाटा गटाला मुख्यमंत्रीपदाची संधी मिळावी तर संजय राऊतांनी एक पत्र घेऊन
राजभवनामध्ये जावं, उद्धवजी ठाकरे यांचं नाव घेऊन जावं आणि विनंती करावी की महाराष्ट्रातल्या जनतेनं आम्हाला घरी बसवलं, किमान तामिळनाडूमध्ये तरी आम्हाला शपथविधीला परवानगी द्या. कदाचित राज्यपाल सहानुभूतीपूर्वक तुमच्या अर्जाचा विचार करतील आणि तुमचं जे स्वप्न आहे की जे महाराष्ट्रातल्या जनतेनं कधीच पूर्ण केलं नाही ते पूर्ण करण्याचा प्रयत्न कदाचित तामिळनाडूमध्ये होऊ शकतो. अखेर थलपती विजय यांनी सत्ता स्थापनेसाठीची मॅजिक फिगर पार केली आहे. मात्र असं असलं तरी विजय यांच्याकडे अगदी काठावर बहुमत आहे. त्यामुळे भविष्यात तामिळनाडूत पुन्हा राज्यपाल विरुद्ध सरकार हा वाद पेटण्याची शक्यता आहे. त्यामुळे सत्ता चालवताना थलपती विजय यांचा कस लागणार हे नक्कीच. शिवाजी काळे, पुढारी न्यूज.